ती गरोदर होती. घरात सगळीकडं आनंदाचं वातावरण होतं. नवरा खूप लाड करत होता, कारण त्यांना लग्नाच्या 10 वर्षांनी बाळ होणार होतं. सासू तर पलंगाच्या खाली उतरू देत नव्हती. घरातील सर्व कामे सासू करत होती. काही दिवसांनी त्यांनी कामासाठी एक बाई ठेवली. कामवाली बाई तिची खूप काळजी घेत होती. तिला जे खायला आवडतं ते बनवायचं, घरातील कामे करायची. जसं काही तिच्या घराची पूर्ण जबाबदारी त्या कामवाल्या बाईने घेतली होती. हळूहळू तिचा त्या बाईवर विश्वास बसत होता. ती लगेच विचारते, "सांगा पटकन काय आहे त्यांची इच्छा, कोणती अपेक्षा आहे? सांगा ना प्लीज." तिला खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा ती कामवाली बाई म्हणते, "अहो ताई, तुमच्या सासूला मुलगा हवा आहे आणि जर तुम्हाला मुलगी झाली तर ती तुम्हाला माहेरी पाठवणार आहेत कायमचं." हे ऐकून तर तिला धक्काच बसतो. ती म्हणते, "नाही, नाही, असं नाही करू शकत त्या. एवढ्या दिवस मला मूल होत नव्हतं तेव्हा त्यांनी असं काही केलं नाही आणि आता का करतील?" ती कामवाली बाई म्हणते, "बघा, मी जे ऐकलं ते तुम्हाला सांगितलं. तुम्ही विश्वास ठेवायचाय का नाही ते तुम्हीच ठरवा." आणि ती सांगून निघून जाते. तिच्या डोक्यात सतत विचार फिरत असतो, काय काय हे खरं असेल का? त्या माझी किती काळजी करतात, त्या असं का बरं करतील? संध्याकाळी नवरा कामावून घरी आल्यावर ती ठरवते त्यांना एकदा विचारून बघू, पण तिला कळत नाही की सांगायचे कसे, कारण कामवाल्या मावशीनं सांगितलेलं खोटं निघालं तर तिच्या नवऱ्याचा विश्वास पण गमावून बसेल. शेवटी धाडस करून ती विचारायचं ठरवते. काहीही झालं तरी आज नवऱ्याला विचारायचं. रात्री सगळे जेवण करून आपल्या आपल्या खोलीत झोपायला जातात. तेव्हा ती म्हणते, "तुम्हाला काय पाहिजे, मुलगा की मुलगी?" तो म्हणतो, "असं असं का विचारतेस आज?" पत्नी म्हणते, "तुमचं मत काय आहे ते मला सांगा. तुम्हाला मनापासून काय हवं आहे ते सांगा." तो म्हणतो, "काहीही चालेल." ती बोलते, "तरीही दोन्हीमधील एक निवडा." त्याचं उत्तर ऐकून तिला खूप आश्चर्य वाटतं. तो म्हणतो, "मला तर मुलगीच पाहिजे." पत्नी विचारते, "का बरं मुलगी पाहिजे?" तो म्हणतो, "कारण मुलगी जन्मापासूनच सगळ्या गोष्टी शिकून येते आणि नंतर मला शिकवेल ती. ती तर लक्ष्मी असेल माझ्या घरची. वडिलांचं मन फक्त मुलगी समजू शकते. माझी राजकुमारी असेल ती." हे ऐकून तिच्या मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं तिला वाटतं. ती म्हणते, "समजा मुलगा झाला तर?" "तो नाही का सगळं शिकणार?" त्यावर तो म्हणतो, "शिकेल ना, तोही शिकेल. मला त्याला सगळं शिकवावं लागेल, नंतर तो शिकेल." पत्नी म्हणते, "पण मुलगी तर लग्न झाल्यावर दुसऱ्याच्या घरी जाईल. ती आपल्याजवळ थोडीच राहणार आहे." पती म्हणतो, "पण आपण तिच्या मनात आयुष्यभर राहू. तिला इतका जीव लावेल ना, ती दुसऱ्याच्या घरी गेली तरी तिच्या मनातून बाबा कधीच जाणार नाही." पतीचे बोलणे ऐकून ती निशब्द होते आणि कामवाल्या मावशीचं सांगितलेलं आठवून तिला वाटतं, हे जर त्यांना बोलले असते तर त्यांना किती वाईट वाटलं असतं. कामवाल्या मावशीचं काय खरं काय खोटं याच्याशी मला काही देणं घेणं नाही. माझ्या नवऱ्याचा विचार किती चांगले आहेत, त्यामुळे लोकांचं ऐकून आपल्या आयुष्यात वादळ नको. पुढे काहीही होऊ दे, आपला नवरा आपल्या सोबत असेल, एवढा विचार करून ती शांत झोपते. खरंच मुली एक ना एक दिवस आई-वडिलांचे घर सोडून दुसऱ्याच्या घरी जाणार असतात. तरीही आई-वडील आपल्या मुलींवर इतकं प्रेम करत असतात देखील मनावर दगड ठेवून किती आनंदाने दुसऱ्याच्या घरी पाठवतात.